नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. रोज नवा दिवस, नवा विषय, त्यात नवी कारवाई आणि नवा वाद, असं काहीसं गेल्या 6-7 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याला किनार आहे ती केंद्र आणि राज्य यांचे जे संबंध बिघडलेले आहेत. मग ते केवळ केंद्राचा निधी राज्याला किंवा राज्य सरकारला देण्यापुरताच मर्यादित नाही आहे. असे अनेक विषय आहेत ज्यामध्ये राजकारण होतंय असा संशय घ्यायला जागा आहे. खास करून ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांची कारवाई हा सुद्धा एक मोठा वादाचा आणि चर्चेचा विषय वेळोवेळी पुढे आलेला आहे. त्यामध्ये केंद्र सरकार किंवा सत्ताधारी पक्ष त्यांचा हस्तक्षेप असेल किंवा राज्य सरकार आणि राज्यातला सत्ताधारी पक्ष यांचा हस्तक्षेप असेल. त्यामुळं ह्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्याही पलीकडं आजची जी चर्चा आहे ती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्यांची दोन्ही मुलं विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्यावरती जी ईडीनं कारवाई केलेली आहे त्या कारवाईला घेऊन जरी ही चर्चा असली तरीसुद्धा या कारवाईमागं काही राजकीय हेतू आहे का? हेतू पुरस्सर ही कारवाई होते आहे का? टायमिंग कारवाईचं हे फार महत्त्वाचं आहे. प्रताप सरनाईक हे परदेशात आहेत, मुंबईत नाही आहेत, ठाण्यात नाही आहेत. अशा वेळी त्यांच्या ठाण्यातल्या घरी, त्यांच्या मुलांच्या घरी तसंच त्यांच्या कार्यालयांवरती ईडीनं छापे घातले आणि त्यानंतर प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीनं आपल्या मुंबईतल्या कार्यालयात नेलं. त्याची सध्या ताब्यात चौकशी सुरू आहे. प्रश्न असा आहे की थोड्या वेळानंतर संध्याकाळी रात्री प्रताप सरनाईकसुद्धा मुंबईत परततील. त्यांनासुद्धा ईडी ताब्यात घेईल का? त्यांचीसुद्धा चौकशी करेल का? किंवा लार्जर पर्स्पेक्टिव्हने जर का विचार करायचा झाला तर मातोश्रीला घेरण्याचा हा प्रयत्न आहे का? उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित किंवा त्यांच्या पक्षाचे नेते यांना टार्गेट केलं जात आहे असा जो आरोप होतोय त्यामध्ये काही तथ्य आहे का? किंवा काँग्रेस विरुद्ध भाजप हा जो पूर्वीपार चालत आलेला जो सामना आहे आरोप प्रत्यारोपाचा असेल किंवा कारवाईचा सुद्धा असेल, त्यातून महाविकास आघाडी सरकारलाच घेरण्याचा प्रयत्न होतोय का? त्यावर आज चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात. आपल्यासोबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या माजी आमदार विद्याताई चव्हाण आहेत. तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार केतन वैद्य आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा चर्चेत असणार आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी एकूणच जे नाट्य सकाळपासून रंगलेलं आहे, सकाळी 8-8:30 वाजल्यापासून जेव्हापासून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर, कार्यालयावरती ईडीचे छापे पडले, तेव्हापासनं मराठी वृत्तवाहिन्यांनी टीव्हीचा पडदा हा व्यापून घेतलेला आहे. त्यावरती प्रताप सरनाईकांची किंवा त्यांच्या मुलांची घरं असतील, कार्यालय असतील, इथं ईडीचं पथक कसं गेलं आहे, त्यानंतर छापे कसे घातले आणि प्रत्येक अपडेट सकाळपासून सुरू आहेत. त्यावरच आधारित हा झी 24 तासचा वृत्तांत बघा. प्रताप सरनाईक ईडीच्या फेऱ्यात, सुडबुद्धीनं कारवाई, शिवसेनेचा आरोप, तपास संस्थांच्या गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी ईडीचे छापे पडले. सरनाईक यांच्या ठाण्यातील दोन्ही घरांची ईडीकडून झडती घेण्यात आली. सरनाईकांवरील ईडीची कारवाई राजकीय आकसातून असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. कितीही दबाव टाका, शरण जाणार नाही असं संजय राऊतांनी ठणकावलंय. जर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात फिरत आहे. सीबीआय असेल, ईडी असेल, काही असू द्या, काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार सगळे आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाही. आम्ही लढत राहू. दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांविरोधात केला जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. दिल्लीची सत्ता आपल्या विचारांची लढण्याच्या नंतर तेवढं सोपं नसतं.
आजच वर्तमानपत्रामध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये आपण बघितलं असेल की देवीच्या सत्तेचा वापर लोकांच्या प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी विरोधकांना नावलच कसं करायचं यासाठी वापरायची असते. हे चित्र शिवसेनेच्या एका विधानसभेच्या प्रतिनिधीच्या बाबतीत आजच आपल्याला ऐकायला मिळालं, बघायला मिळालं. पुरावे असतील म्हणूनच कारवाई केली असेल असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. मी त्यांना आव्हान देतो, त्या 100 लोकांच्या यादीची तक्रार त्यांनी ईडीत करावी. एकाही तक्रारीत तथ्य असेल तर मी या ठिकाणी शब्द देतो, त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे जिथे कारवाई होते आहे तिथे कांगावा करू नका. कंगना राणावत सारख्या मुद्द्यांवर गेल्या काही दिवसांपासून प्रताप सरनाईक अधिक आक्रमक झाले होते. त्यानंतर ईडीचे हे छापे पडले. सुडबुद्धीने ही कारवाई होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कपिल राऊत, प्रशांत अंकुशराव आणि दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मी सुरुवातीला जातोय उदय सामंत यांच्याकडे. शिवसेनेचे नेते आहेत, मंत्री आहेत. उदय सामंत, प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे दुसऱ्या टर्मचे विधानसभेचे तसे आमदार आहेत. मधल्या काळामध्ये मग अर्णब गोस्वामी प्रकरण असेल, कंगना राणावत प्रकरण असेल, त्यामध्ये ते टीव्हीच्या पडद्यावर येऊन बरंच बोलले. एवढंच नाही तर त्यांनी हक्कभंगाचा प्रस्तावसुद्धा एखाद दुसऱ्या प्रकरणामध्ये हा दाखल केलेला आहे विधिमंडळात. अशा वेळी ही कारवाई त्यांच्या कार्यालयांवरती, त्यांच्या मुलांवरती, त्यांच्या घरावर ईडीची होते आहे. हे केवळ सुडापोटी आहे, राजकीय हेतुपुरस्सर ही कारवाई होते आहे की नाही? प्रताप सरनाईक यांची मालमत्तेचा जो आलेख आहे तो खूप उंचावलेला आहे आणि ईडीला संशय आला म्हणून ईडीनं कारवाई केली आहे. अशी जी 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत की शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेबांनी आमची भूमिका काय ही स्पष्ट केलेली आहे. त्याच्यावर देशाचे मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी देखील सूचक वक्तव्य याच्यावर केलेलं आहे. आणि आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीनं याच कार्यालयाची नोटीस आदरणीय शरद पवार साहेबांना देखील दिली गेलेली होती. आणि त्याच्यानंतर मग त्या ईडीमध्ये शरद पवार साहेबांचं नाव नाही, शरद पवार साहेबांचा संबंधच नाही, अशा पद्धतीनं देखील ईडीच्या कार्यालयाला किंवा काही मंडळींना सांगावं लागलं. मला असं वाटतं की एन्फोर्समेंट युनिट नावानं हे पहिलं सुरू झालं आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर ईडीमध्ये झालं. आता ईडीमधलं नक्की ईडीचं कार्यालय कशा पद्धतीनं कार्यरत राहावं ह्याची देखील नियमावली केंद्राच्या अर्थ मंत्रालयातल्या महसूल खात्यानं केलेली आहे. मला असं वाटतं की परदेशातला हवाल्याचा विषय असेल, निर्यातीच्या बाबतीतला विषय असेल किंवा निर्यातीमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यामध्ये काही अडचणी जर निर्माण झालेल्या असतील, त्याच्यामध्ये काही अनियमितता असेल तर त्याच्यामध्ये ईडीनं कारवाई करावी असं सपशेल म्हटलेलं आहे. पण आपण जर या वर्षभरातला 1.5 वर्षभरातला हा सगळा इतिहास जर बघितला तर मगाशी आपणच एक असं वाक्य बोलला कार्यक्रमाच्या सुरुवातीला की जी तुमच्या मनामध्ये शंका आहे तीच माझ्या मनामध्ये शंका आहे आणि तीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये शंका आहे की कुठंतरी विरोधामध्ये बोलल्यानंतर ही कारवाई होत नाही ना, किंवा एखाद्या गोष्टीवर भाजप सरकारला कुठंतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी जर केला तर त्याच्यानंतर ही कारवाई होत नाही ना, अशी देखील शंका उत्पन्न व्हायला सध्या वाव आहे. आणि हेच सुतोवाच माझ्या अंदाजाप्रमाणे शरद पवार साहेबांनी केलेले आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं ही कारवाई झाली किंवा ह्या कारवाई होत आहेत याच्यावर त्यांचे अधिकार असतील, त्यांना तशी स्वायत्ता देण्यात आलेली असेल. परंतु हे सगळं करत असताना मगाशी आपण जे म्हटलं की टायमिंग, कालावधी जो आहे, म्हणजे एखादा आक्रमकतेनं बोलायला लागला, एखादा विरोध करायला लागला, एखादा जर सरकारला अडचणीमध्ये आणायला लागला तर त्याच वेळी कशा काय पद्धतीने ही कारवाई होते ही शंका तुमच्या जशी मनात आहे तशी माझ्या देखील मनामध्ये शंका आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ही कारवाई झाल्यानंतर ही शंका आहे. आणि म्हणून कुठंतरी भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे का, किंवा सत्ताधाऱ्यांना अशा पद्धतीचं काहीतरी कारवाई करून बरोबर आणण्याची कुठेतरी एक यंत्रणा तयार केली जाते का, अशा अनेक शंका या सगळ्या कारवाईवरनं निष्पन्न होतात. आणि म्हणून मी मागाशी म्हटलं की या संस्थेचं जे कार्य आहे त्या कार्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. त्यांना नक्की ऑटोनॉमी दिलेली आहे, परंतु ती कुठच्या बाबतीत दिलेली आहे हे देखील केंद्र सरकारनं आयडेंटिफाय केलेलं आहे. म्हणून मी मुद्दाम उल्लेख केला की ह्याचं नाव काही वर्षापूर्वी वेगळं होतं, ईडीचे नाव होतं हे वेगळं होतं आणि ईडीचं नाव हे म्हणजे ईडी हे नाव झाल्यानंतर
कशा पद्धतीनं ती मागच्या सरकारमध्ये त्याच्यावर कारवाई झाली किंवा 2000 नंतर जी सरकार आली त्या सरकारने अशा पद्धतीनं कारवाई केली का, हा जर आपण पूर्ण विचार केलात तर याच काही कालावधीमध्ये ह्या ईडीच्या अशा पद्धतीनं कारवाई झालेल्या दिसतायत. आणि मी असं म्हणतो की ईडीच्या ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्यांना मी दोष देत नाही. पण ही सेंट्रल गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची यंत्रणा ही राबवली जाते. काही इन्स्ट्रक्शन असू शकतात म्हणून कदाचित ही कारवाई होऊ शकते. परंतु तुमच्या मनामध्ये जी शंका आली, ती शंका माझ्या मनामध्ये देखील आहे आणि अखंड महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे, की कदाचित शिवसेनेचे आमदार असल्यामुळे किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षातले एखादे आमदार असल्यामुळं अशी कारवाई झाली का? ही मात्र शंका यायला महाराष्ट्रातल्या जनतेला वाव मिळालेला आहे आणि हे आपल्या बोलण्यामधनं देखील सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. भाई जगताप आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. भाई जगताप, शिवसेनेबरोबर काँग्रेस आहे आणि साईड इफेक्ट बघा, आता काँग्रेसच्या नेत्यांबरोबर शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधातही केंद्रीय यंत्रणांचा किंवा त्यांची कारवाई होते आहे. तर काँग्रेसला असंच वाटतं की ही कारवाई आकसापोटीच आहे? असं आहे आशिष, तुमच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार जेव्हा असं म्हणतो तेव्हा मला वाटतं आश्चर्य वाटतं. ते आत्ता ते प्रताप नाईकांवर आज झालं. गेल्या 6 वर्षामध्ये देशभरामध्ये काय झालं तुम्ही दाखवलं ना सगळं वृत्तांत. काय विसरलात वाटतं. असं आहे की पी चिदंबरम झाले, आमच्या डी शिवकुमार झाले किंवा अनेक अगदी ममता बॅनर्जी पासून सगळे म्हणजे जे विरोधात राहिले त्यांच्या विरोधामध्ये केलेल्या गेल्या 6 वर्षातल्या 100 कारवाया, 1-2 नव्हे 100 कारवाया जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की हे राजकीय हेतूतूनच एक विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीची सरकार आहेत, गोव्यामध्ये काय प्रकार झाले तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्यानंतर सरकार झालं यांचं. आता इथे परत मुंबईत येऊया आणि महाराष्ट्रात येऊया आपण. महाराष्ट्रामध्ये जसं यांनी उल्लेख केला उदय सामंतांनी मंत्री महोदयाने, ते खरंच आहे की अशा पद्धतीने ईडी असेल, सीबीआय असेल, इतर सगळ्या ज्या काही इन्कम टॅक्स असेल, अशा ह्या सगळ्या यंत्रणांचा गैरवापर सर्रासपणे नरेंद्र मोदी सरकार करत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि जर आपण बघितलं त्यांचं उदाहरण पवार साहेबांचं उदाहरण दिलं, त्यांनी तेही करून बघितलं, पण पवार साहेब त्यांना कदाचित कळले नसतील. कदाचित ते मला आठवतंय की नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येऊन म्हटले होते की पवार साहेब माझे गुरु आहेत आणि त्यांनी तुम्ही काय मला नोटीस देता, मीच येतो म्हटल्यावर झालं. काय झालं ते मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून हे सगळं जे आहे गेल्या वर्षभरामध्ये ह्यानं मळमळ काय आहे माहिती आहे का? वर्ष होत आलं ना हो आता याला, ह्या आघाडी सरकारला, महाआघाडी सरकारला वर्ष होत आलं. बरं, पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवसापासून हे सगळे कुडमुड्या भक्तासारखे भविष्यवेत्ते, त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिल्लावळ, हे नेहमी सांगत होते 7 दिवसाने होईल, 1 महिन्याने होईल. आता अलीकडे त्याने त्यांचा नारा बदललाय, आम्हाला काही इंटरेस्ट नाही हे म्हणत असताना केंद्रीय मंत्री त्यांचे दानवे काय म्हणाले 4 दिवसापूर्वी, बघा आता तुम्ही हे 2-3 महिन्यामध्ये गडगडतंय. हे कसं काय, यांना कसं काय कळतं? आणि नंतर मग ह्या कारवाया होतात. मग काय ना काहीतरी ह्याच्यामध्ये काय असू शकतं. आपण फक्त अंदाजच बांधू शकतो किंवा आपण ह्याच्यावर फक्त वक्तव्यच करू शकतो. परंतु जर आपण देशभरातल्या सगळ्या घटना जर बघितल्या, ईडीच्या हे असतील, इन्कम टॅक्सच्या रेड असतील, सीबीआयने दाखवलेला अतिशहाणपणा असेल, आता महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला की आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला सीबीआयला नाही करता येणार, जो घटनेच्या चौकटीतला आहे त्याच्यामध्ये दरपोक्ती नाही. कारण सीबीआयने सुद्धा जो काय इथे आपल्याकडे जो काय गोंधळ घातला होता तो आपण सगळ्यांनी पाहिला आणि तुम्ही दाखवला तो. आणि म्हणून याच्यामध्ये पूर्णतः संशयाला जागा आहे. एखादा हे असेल, एखाद्याच्या संशयास्पद काही असतील त्यात त्यांनी कराव्यात चेक, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कुणाचंच काही कारण नाही. परंतु
अशा पद्धतीने अगदी ज्याला म्हणतो ना चूज अँड पिक अँड चूज असं करून जाणीवपूर्वक त्याचा राजकीय काही हे करून घ्यायचा असा एक संशय निर्माण मात्र नक्कीच होतो या सगळ्या प्रकरणातून. मग प्रताप सरनाईकांचं हे एक प्रकरण झालं. ह्याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या काही कारवाया झाल्या, आपण म्हणालात ते खरं आहे, कारण गेली 5 वर्ष तर यांचंच सरकार होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये कारवाया काढलेल्या तुम्ही लिस्ट जर काढली तर तुमच्या लक्षात येईल. ते देशभरामध्ये जर तुम्ही लिस्ट काढलीत तर असे कित्येक असे उद्योगपती आहेत ज्यांच्याबद्दल संशय आहेच देशभरामध्ये, ज्यांना याच्या अगोदर ईडीच्या कारवाया झाल्यात, इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटच्या कारवाया झाल्यात, ते आता स्वच्छ झालेत सगळे, बरं का, एकदम कोऱ्या पाटीसारखे स्वच्छ झालेत. आणि अशा अनेक लोकांवर जे बोलायला लागले, ज्यांनी लोकशाहीच्या चौकटीत राहून की बाबा हे आम्हाला योग्य वाटत नाही असं म्हणाले की झालं, त्यांच्या पाठीमध्ये हे शुक्लाष्ट लावण्याचं काम. मग सिनेकलाकार असतील, काही नाट्यकलाकार असतील, देशभरातले रंगकर्मी, देशभरातले काही जे ज्यांच्या सोशलिस्ट ज्याला म्हणतो आपण, त्यांची विचारधारणा तशी आहे, देशभरातले असे अनेक कलाकार आहेत किंवा अशी महत्त्वाच्या व्यक्ती आहेत की ज्यांना ह्या देशाने गौरवान्वित केलेलं आहे, त्यांची अवॉर्ड वापसी असेल, ह्या सगळ्या घटना काय सांगतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाया काय सांगतात. आणि हे सगळं ह्या 6 वर्षातलं आहे. याचा अर्थ पूर्वी कधी अशा पद्धतीने झालं नाही असं मी अजिबात धारिष्ट करणार नाही. परंतु जर आपण ह्या 6 वर्षातलं हे बघितलं तर ज्याने कुणी नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलले, ज्याने कुणी याच्या भाजप सरकारच्या विरोधात बोललं, ज्याने कुणी अशा पद्धतीने काहीतरी बोललं की त्याच्यावर कारवाई झाली, हे आतापर्यंतचं आपल्या समोरचं उदाहरण आहे. विशेषतः ज्या ज्या ठिकाणी ह्यांनी प्रयत्न केले राज्य बनवण्याचे आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना सफलता आली नाही, तिथे हा प्रकार जास्त. आणि सगळ्यात वाईट अशी अर्धा मिनिट आत्ता तुम्ही दाखवलं तेव्हा मी ऐकलं, कारण माझ्यासमोर मॉनिटर नसल्यामुळे मी पाहिलं नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात आहेत की नाही, तुम्ही माझ्याकडे 100ची लिस्ट द्या आणि मी बघतो कारवाई कशी होत. कोण देवेंद्र फडणवीस? कोण? हा कॉन्फिडन्स कुठून आला देवेंद्र फडणवीसांना? आणि तो कॉन्फिडन्स त्यांना कोणी दिला? ज्या 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आज विरोधी पक्ष नेता आहे. हे कसलं वक्तव्य आहे? कसला हा सत्तेचा माज आहे? आणि कुठल्या सत्तेचा माज आहे हा? ठीक आहे, त्यामुळे ब्रेक नंतर मी त्यांच्याकडे ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहे. आपल्या सोबत विद्याताई चव्हाण आहेत, केतन वैद्य आहेत, उदय सामंत आहेत, भाई जगताप आहेत, तसंच भाजपचे प्रवक्ते सुद्धा असणार आहेत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय भाजपचे माजी खासदार, प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष, प्रवक्ते किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीटजी, ज्या पद्धतीनं ही कारवाई प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांवर, त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरती झालेली आहे, ही राजकीय आकसापोटी, राजकीय सुडापोटी आणि या कारवाईचं जे टायमिंग आहे ते कुठं ना कुठं मातोश्रीला घेरण्यासाठी ही कारवाई आहे, असा आरोप शिवसेनेनं केलेला आहे. शिवसेनेला दुसरा काही धंदाच नाही आहे. वर्षभरात महाराष्ट्राची वाट लावली आणि दरवेळेला कुठलाही प्रॉब्लेम आला की ते चीन, POK, लंडन असं फिरवतात, लोकांचं लक्ष डायव्हर्ट करतात. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेजी मध्ये हिंमत असेल तर जे काय प्रताप सरनाईकनी काळी कामं केली असेल त्याच्यावर उत्तर द्या ना. हे ईडी मनी लॉन्ड्रिंग, बोगस कंपन्या बनवणं, जे भ्रष्टाचाराचे पैसे ते पैसे पार्क करणं, मनी लॉन्ड्रिंग, त्यावर कारवाई करते. आणि त्याच्यावर ठोस पुरावे असल्याशिवाय ईडी कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता हे सगळे शिवसेना नेते त्यातले आहेत ना, त्यांचा मुखिया पण हेच धंदे करतात. म्हणून त्यामुळे आता एकाच्यामुळे दुसऱ्यांचा पोटात गोळा उठला असेल म्हणून म्हणतात ना राजकीय सुडबुद्धी, राजकीय सुडबुद्धी, राजकीय सुडबुद्धी. राजकीय सुडबुद्धी आज मी दहिसरच्या प्लॉटवर विदित केली. मी, गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, 2.5 कोटी 2,55,00,000 मध्ये बिल्डरनी प्लॉट घेतला. अल्पेश अजमेरांनी, ठाकरे सरकारने तर 900 कोटी मध्ये विकत घेतला. 349 कोटी रुपये पेमेंट केलं. मग आता जे किकबॅक परत येतो आणि जिथे पार्क करतात
तर मी काय सोडणार का? मुंबईच्या लोकांचे 900 कोटी बुडू देणार नाही. ज्या ज्या खात्यांमध्ये गेले असेल त्या सगळ्यांचे खात्यातला पैसे आणि त्यांना पण बाहेर काढणारच. म्हणून यांनी भ्रष्टाचार करायचा, लोकांचा पैसा बर्बाद करायचा आणि मग सांगायचा सूडबुद्धी, काहीतरी सुदबुद्धी दे देवा या लोकांना. किरीट सोमय्या, प्रताप सरनाईक यांचा नेमका गुन्हा काय, म्हणजे ईडीनं त्यांच्या संदर्भात कारवाई कोणत्या प्रकरणात केली आहे? मी जे ऐकलं ते हे की मनी लॉन्ड्रिंग, काही बोगस कंपन्या आहेत आणि काही ज्याला आपण म्हणतो ना, ज्याला नॉन ट्रान्सपरंट मनी, म्हणजे सॉरी मराठी शब्द मला सुचत नाही, काळा पैसा ज्याला म्हणतो, नॉन ट्रान्सपरंट मनी असं इथे दिसत आहेत. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, NSCL चा घोटाळा ज्यावेळी मी जिग्नेश सावाला बाहेर काढला होता, त्यात पण जो काही पैसा अशा प्रकारच्या यांच्या कंपन्यांमध्ये गेला होता हे मला माहित आहे, त्यावेळीचे ट्रान्झॅक्शन. म्हणून आता यात जे काय फायनल कारवाई झालेली आहे त्याच्या आज उद्यामध्ये आपल्याला कळेल की कुठला कंपनी किंवा कोणता ह्या बाबतीत आहे. पण एवढं निश्चित मी कन्फर्म केलं की प्रताप सरनाईक फॅमिली इज इन्वॉल्व इन मनी लॉन्ड्रिंग अँड हँडलिंग डीलिंग नॉन ट्रान्सपरंट मनी. शिवसेनेचं असं म्हणणं आहे की एखाद दुसऱ्या मधल्या काही जे प्रकरणं गाजलीत त्या प्रकरणांमध्ये प्रताप सरनाईक हे जास्त वोकल होते, म्हणजे जास्त वर्बल होते आणि त्यांनी अनेक वेळा प्रसारमाध्यमांकडे येऊन प्रतिक्रिया दिली, हक्कभंग सुद्धा एका प्रकरणामध्ये टाकला आणि त्याचा वचपा म्हणून ही कारवाई होते असं शिवसेनेचं म्हणणं आहे. बरोबर आहे की, कारण की शिवसेना डायव्हर्ट करणार, कारण की शिवसेनेचे अनेक नेते अशा पद्धतीच्या कामात गुंतलेले आहेत. आपल्याला आठवत असेल की मी ज्यावेळी 2017 मध्ये या माफिया कॉन्ट्रॅक्टर मुंबई महापालिकेचे चॅलेंज केले होते, त्यावेळी पण असे नॉन ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शन बाहेर आणले होते. ते आता अनेक आणखी गुंतलेले असेल. हे तर एक प्रताप सरनाईक आहे. म्हणून विषय डायव्हर्ट न करता आता ईडी ला उद्या कोर्टात जावंच लागणार आहे. प्रताप सरनाईक कडे पण चिकार पैसा आहेत आणि बाकी त्यांचे मुखी आहेत त्यांच्याकडेही आहेत. ते सगळे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळीकडे जाणार. जर ईडी कडे पुरावे नसेल तर तोंड कशी पडणार? म्हणून मी खात्री आणि विश्वासाने सांगू शकतो, ईडी कडे पुरावे असेल अशा प्रकारचे नॉन ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शन, तर मला प्रताप सरनाईकचा अनुभव आहे. NSCL मध्ये पण ही वॉज इन्व्हॉल्व. त्यामुळे हे निश्चितपणे भ्रष्टाचाराचा पैसा गुडूप करण्यात हे गुंतलेले असल्यामुळे कारवाई. आणि दुसऱ्या शिवसेना नेत्यांना सांगतो, बाकीच्यांनी पण असे जे खाल्ले असेल असे दहशतचे 2.5 कोटी ते 900 कोटी, त्या सगळ्यांचे पण असे हाल होणार. नाही, आत्ताच एक बातमी येते आहे की अनेक शिवसेना नेत्यांच्यावर किंवा त्यांच्या पत्नीवर किंवा नातलगांवरती ईडीच्या नोटिसेस आलेल्या आहेत. इज इट ट्रू? नाही, ते मला माहित नाही, परंतु मी एक खात्रीने सांगू शकतो की जर त्यांचा मुखिया अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन करत असतात, तुमच्या समोर मी ठेवलं होतं, तुमच्या म्हणजे आपल्या समोर, की ज्यांनी स्वतःचा एफिडेव्हिट करताना स्वतःचा बायकोची संपत्ती, प्रॉपर्टी खोट्या पद्धतीने दिली, 3 जमिनीचे व्यवहार त्यांनी लपवण्यासाठी दुसऱ्या 3 जमिनीचे व्यवहार त्यांच्या नावाने म्हणजे डुप्लिकेट दिले, तर मुखिया अशा प्रकाराने चीटिंग करत असेल तर बाकीचे काय करणार, कोणी समजून घ्यावं. किरीट सोमय्या, पण ईडीची किंवा सीबीआयची किंवा आयटीची जी कारवाई आहे ही विरोधकांवरच का होते आणि भाजपमध्ये जे नेते विरोधक बाकावरनं येतात किंवा विरोधी पक्षातून येतात त्यांच्या मात्र कारवाया पुढे सरकत नाहीत, त्या रखडवल्या जातात आणि विरोधकांवरच कारवाई का होते? टायमिंगही खूप महत्वाची आहे, त्याचंही चर्चा वेळोवेळी होते. संपादक म्हणून तुमचा प्रश्न एकदम व्यवस्थित आहे, परंतु संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तर गेल्या आठवड्यापर्यंत किरीट सोमय्याला धमक्या देत होते. त्यांना कुठला अधिकार आहे? हो, शेवटची वॉर्निंग कोण द्यायला निघालं होतं? संजय राऊत उद्धव ठाकरेजींच्या म्हणण्याप्रमाणे ना, शेवटची वॉर्निंग, आणि करून दाखवलं. किती लोकांना जेलमध्ये टाकलं, नेव्ही ऑफिसरच्या घरी जाऊन मारतात. तर त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? राहिली गोष्ट, तुम्ही पैसे चोरले आहे की नाही, त्यांनी भ्रष्टाचाराचा काळा पैसा पार्क केला आहे की नाही, दुसरा काय करत असेल दुसऱ्यांबद्दल कंप्लेंट करा, डॉक्युमेंट हातात द्या. म्हणजे मी चोरी करणार, मी लबाडी करणार, मी 2.5 कोटीचा प्रोजेक्ट मुंबई महापालिकेचा खिशातून 900 कोटीत घेणार आणि मग म्हणायचं विरोधकांवर का कारवाई नाही? आता नाही चालत.
विरोधकांनी गोंधळ केला असेल जरूर कारवाई करू, डॉक्युमेंट द्या, तुम्ही काही कामं केली आहे भोगा. ठीक आहे. उदय सामंत आहेत आपल्यासोबत, राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री, शिवसेनेचे नेते आहेत. किरीट सोमय्या जे म्हणतायत उदय सामंत की अजून काहीच झालेलं नाहीये, मुखियापर्यंत म्हणजे मातोश्रीपर्यंत सुद्धा ईडी असेल, सीबीआय असेल, तपास यंत्रणा जर का काही घोळ झाला असेल तर पोचू शकते, आणि शिवसेनेच्या नेत्यांना ते एक प्रकारे इशारा देत आहेत की कोणी काही वाईट केलं असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत. नाही, एका गोष्टीशी मी सहमत आहे की ज्यांनी कोणी वाईट केलं असेल त्यांना त्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावंच लागेल. परंतु काही लोकांनी वाईट केलं जर नसेल तर त्यांचं वाईट करण्याची भूमिका कोणी घेऊ नये या मताचं मी आहे. कारण शेवटी राजकारण चालत राहतं, राजकारणामध्ये पक्षभेद असतील, मतभेद असतील, हे चालत राहतात. किरीट सोमय्या साहेबांनी आता जे काही सांगितलं की शिवसेनेच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काही केलं असेल किंवा काय, वाईटाचं समर्थन मला असं वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब देखील करणार नाहीत. पण शेवटी राजकारणात स्टेटमेंट देण्यापेक्षा मी जर उद्या असं म्हटलं, मला माहित नाही नक्की कोण अशा पद्धतीनं वागतं किंवा वावरतं. मी असं म्हटलं की काही मंडळी 17-17 लाखाचे कपडे घालतात, काही मंडळी 10-10 लाखाचा चष्मा लावतात, काही मंडळी 5-5 लाखाचं घड्याळ घालतात, काही मंडळींची प्रॉपर्टी दिल्लीमधल्या काही मंडळींची प्रॉपर्टी 1.5 कोटी रुपये होती, ती आता 150 कोटी रुपये झाली. ठीक आहे, ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये मला असं वाटतं की काय अर्थ असत तर त्याने जे महत्त्वाचा मुद्दा सांगितला की प्रताप सरनाईक साहेबांच्या बाबतीमध्ये जर काही वाईट काही गोष्टी झाल्या असेल तर समोर येतील ना. परंतु मगाशी जो आपण मुद्दा म्हणलात की टायमिंगच्या बाबतीमध्ये की एखाद्यानं जर विरोध केला किंवा एखाद्यानं आपली पक्षाची भूमिका मांडली, आपल्या नेतृत्वाचं समर्थन केलं, कारण शेवटी ज्या पक्षामध्ये जी व्यक्ती वावरत असते किंवा ज्या पक्षामध्ये जी व्यक्ती आमदार म्हणून असेल किंवा खासदार म्हणून वावरत असेल किंवा माजी पदाधिकारी म्हणून वावरत असतील, त्या पक्षाबद्दल, त्या नेत्याबद्दल त्या माणसाला 100% अभिमान असणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून जसं सोमय्या साहेबांना कदाचित दिल्लीच्या लोकांवर टीका केल्यानंतर राग येत असेल, तसं आम्हाला देखील शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर राग येणे स्वाभाविक आहे आणि प्रोसेस आहे, कारण आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. आणि म्हणून वाईट गोष्टीचं समर्थन कोणी करावं असं या मताचं मी देखील नाही. परंतु एखादी गोष्ट न केलेली असताना ती त्याच्यावर लादणं, म्हणजे एखादी गोष्ट झालेली नसताना ती त्यांनी केली असं सांगणं, हे सुद्धा कुठं लोकशाहीमध्ये बसत नाही. आणि मगाशी मी सांगितलं की ज्यावेळी ईडीचं नामकरण वेगळं होतं, ज्याचा उल्लेख भाईंनी मगाशी केला की 6 वर्षामध्ये नक्की कारवाई कशा झाल्या, तरी जबाबदारीने हे वाक्य सांगेल की त्याच्या अगोदर देखील कारवाई झाल्या नाहीत असं कोणाचंच म्हणणं नाही. पण या कारवाईवरनं असं दिसतं की ही कदाचित अन्यायकारक कारवाई आहे का, ही अन्यायकारक कारवाई झालेली आहे का. प्रताप सरनाईक तसं त्या बाबतीमध्ये बोलले, सरकारच्या बाजूनं बोलले किंवा हक्कभंग त्यांनी आणला म्हणून ही कारवाई झाली का, हे माझ्या मनामध्ये, भाईंच्या मनामध्ये किंवा आशिषजी तुमच्या मनामध्ये येत नाहीये. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये येतंय, कारण या प्रसंगाला आदरणीय शरद पवार साहेब देखील सामोरे गेलेले होते. त्याच्यामुळे ज्या पक्षामध्ये जी कार्यकर्ते वावरतात, लोकप्रतिनिधी वावरतात, त्यांच्या नेत्यांबद्दल त्यांना अभिमान असणं, त्यांचं समर्थन करणं ही लोकशाहीमधली एक प्रोसेस आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रताप सरनाईक साहेबांनी महाविकास आघाडीचं समर्थन केलं, याच्यामध्ये प्रताप सरनाईक साहेबांनी कुठचीही चूक केलेली नाही. एक आमदार म्हणून, एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांनी उद्धव साहेबांचं जर समर्थन केलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांची काडीमात्रही चूक नाही. परंतु त्यांनी ते समर्थन केलं म्हणून अशी कारवाई जर होत असेल तर ती मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये शंका उपलब्ध करणारी आहे. ठीक आहे. आपल्यासोबत केतन वैद्य आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. केतन वैद्य, अनेकांना हाही प्रश्न पडलेला आहे की प्रताप सरनाईक यांच्यावरती जी ईडीची कारवाई झाली, अनेकांना असं वाटतंय की त्यांच्या मालमत्तांचा आलेख जो उंचावला गेलेला आहे, कदाचित त्यातून एखादी तक्रार ईडीकडे झाली असावी आणि इन ड्यू प्रोसेस ऑफ लॉ किंवा ड्यू प्रोसेसमध्ये ही कारवाई झालेली आहे. त्यामुळे याच्या मागे एखादं टायमिंग जुळलं असेल, योगायोग असेल कदाचित, पण हे आज ना उद्या होऊच शकलं असतं असे म्हणणारे अनेक जण आहेत. म्हणजे शक्यता नाकारता येत नाही, कारण ऑल ऑफ अ सडन राईज जो दिसतोय तो अनेकांच्या लक्षात येतो, पण कोणी काही करू शकत नाही. ईडी कारवाई करते. नाही, साधा प्रश्न आहे की हे सरनाईक जे आहेत ते आज कोट्याधीश झाले का, किंवा आज ते बिल्डर झाले का. विहंग इन असू दे किंवा अनेक अशी एस्टॅब्लिशमेंट्स आहेत ठाण्यामध्ये, ती त्यांची आज प्रस्थापित झाली का. गेले 5 वर्ष, म्हणजे गेले वर्ष सोडलं तर त्या अगोदरची 5 वर्ष ते सत्तेत होते, मग तेव्हा ही कारवाई का नाही झाली. आणि त्यामुळे
गोल गोल फिरून प्रश्न पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो की ही व्यक्तिगत आकसापोटी कारवाई झालेली आहे का? आणि जेव्हा बीजेपीत एक असं ट्रेंड आहे की बीजेपीत गेला की माणूस एकदम सुचिरभूत होतो आणि एमपी मध्ये एक आमदार होते, त्यांना जेल झाली, त्यानंतर ते बीजेपीत गेल्यावर त्यांना मंत्री केलं गेलं. असे अनेक उदाहरण आहेत. आजच तेजस्वी यादवनी ट्विट केले की पुन्हा जे नवीन शिक्षण मंत्री बिहारमध्ये आलेले आहेत ते पुन्हा त्यांच्या सीबीआयची कारवाई त्यांच्यावर चालू आहे. एक आल्या 3 दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. मग त्यांच्यावर कारवाई तुम्ही कधी करणार? तर आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट असं जे म्हणतात, आणि ईडीची पीडा जडू दे आणि आमचं सरकार येऊ दे, असं एकंदर हाच जो आहे तो आवेश दिसतोय. कारण आता काय आहे की सगळं चंगासी आहे आपल्याकडे. कारण जे नीरव मोदी आहेत ते देशात परत आलेले आहेत. नंतर तुमचे अनिल अंबानी आहेत, त्यांनी सगळी जी देणी आहे ती दिलेली आहेत. किंवा सहारा श्रींचं जे प्रकरण होतं, तर सगळे जे छोटे छोटे इन्व्हेस्टर्स होते त्या सगळ्यांचा पैसा जो आहे तो परत आलेला आहे. हे सगळं एवढे मोठे घोटाळे चालू असताना ध्यान जे आहे ते महाराष्ट्राकडेच का केंद्रित होतं? तर याचं उत्तर आपण देणं गरजेचं आहे. आणखीन निवडणुका आल्या की आपण बघितलं की आता अगोदरची सुशांत सिंगची जी केस झालेली, तर तेव्हा ईडी आणली गेली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट सांगतो काय की लॉन्ड्रिंग म्हणजे आपण लॉन्ड्री म्हणतो ना, लिटरली काळ्याचं पांढरं करणं आणि इलिगली करणं, याच्यावर अंकुश आणण्यासाठी हा ऍक्ट केलेला आहे. तर सुशांत सिंग हा काही मनी लॉन्ड्रर होता का? तर नाही. पण त्याच्यातही ईडी आणली गेली आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा गैरवापर होतोय असा आरोप सतत केला जातो. आणि जी साधन सुचिता किंवा जी राजकारणात जे साफ व्हावं वगैरे हा इरादा खूप चांगला आहे. आणि किरीट सोमय्या यांनी अगोदर अनेक असे भ्रष्टाचाराची प्रकरणं पण बाहेर काढलेले, त्यामुळे मी हे व्यक्तिगत बोलत नाहीये. पण जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत, इलेक्टोरल बॉन्ड्स आरटीआय खाली यावे यासाठी अनेक लोक, नेते, विरोधी पक्ष ओरड करतोय. त्याबद्दल बीजेपीची काय भूमिका आहे त्यांनी मांडावी. पीएम केअर्स फंड, ऍक्च्युअली पीएमचा फंड असताना पीएम केअर्स फंड आणला गेला आणि तो पण ट्रान्सपरंट ठेवला गेला नाही. त्याच्यामध्ये कोणी पैसे गुंतवले, चीनी कंपन्यांनी गुंतवले का कोणी गुंतवले, याबद्दल कुठलीही ट्रान्सपरन्सी ठेवत नाहीये. आणि त्यामुळे या घटना, त्यांची वेळ आणि त्यांच्या पाठी असणारं राजकीय आकस आणि 1 वर्ष सत्तेशिवाय राहिल्यामुळे जी उद्भवलेली परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे खूप कोइन्सिडन्सेस एकत्र दिसत आहेत. तरीही मी हे सांगेन की ईडी ही इंडिपेंडेंट एजन्सी आहे आणि त्यांना जर खरंच काही ठोस पुरावे असतील तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. पण मी या अगोदर एका चॅनलमध्ये पण एक शेवटचा मुद्दा की सतत बोट ठाकरे परिवाराकडे दाखवलं जातंय, मोठे नेत्याकडे दाखवलं जातंय, तर त्यामुळे याच्यातली जी क्रोनॉलॉजी आहे ती जर आपल्याला समजावी लागेल. ठीक आहे. आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार आहेत. विद्याताई, पुन्हा तोच प्रश्न आहे की महाविकास आघाडी हे 3 पक्षांचा आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न दिसतोय. महाविकास आघाडी सरकारला येत्या 28 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण होत आहे. अशा मुहूर्तावरती ही ईडीची कारवाई आहे. एक तर धाक दाखवण्याचा प्रयत्न आहे का? दुसरं म्हणजे एखाद दुसऱ्या पक्षाला नामोहर करून दुसऱ्या पक्षाला खुश करण्याचा प्रयत्न आहे का? आणि तिसरं म्हणजे आज न उद्या या कारवाईच्या गदारोळात एखादं बंड महाविकास आघाडी सरकारमध्ये होऊ शकतो, अशी ही चर्चा आज सकाळपासून पिकली आहे. नाही, याला काही अर्थ नाही आहे. कारण 1 वर्ष झालं आता व्यवस्थित तिन्ही पक्षांनी अगदी छानपैकी कारभार केलेला आहे आणि कोरोनाच्या इतक्या भयंकर संकटामध्ये सुद्धा हे सरकार पॉप्युलर आहे. म्हणजे हे सरकार जे काय आरोग्य व्यवस्था असेल, सगळं जे काय कामं करतायत ते चांगले करतायत असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्यांची इतकी पोटदुखी वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण या 2-3 महिन्यातलं जे बघितलं की अर्णब गोस्वामीला जे हक्कभंगाचं हे केलं आणि त्याच्यावर प्रताप सरनाईकांनी जो आक्रमक भूमिका घेतली होती, त्याचं कुठेतरी त्याच्यावरती सूडबुद्धीने ही कारवाई केलेली, हे अगदी गल्लीतलं शेंबडं पोर सुद्धा सांगू शकेल. त्याच्यात काय विशेष हे नाही आहे. त्यामुळे एकेकाला आपल्या सत्तेचा, आता महाराष्ट्रामध्ये यांची सत्ता राहिलेली नाही आहे, तर केंद्रामधल्या सत्तेचा गैरवापर करून हे सगळं करायचं. आता किरीट सोमय्या म्हणत होते मनी लॉन्ड्रिंग. नोटबंदी झाल्यानंतर गुजरातमधून जेवढे पैसे अगदी मोठ्या मोठ्या ट्रॅव्हलर्समधनं येत होते आणि सगळे काळं धन पांढरं करून दिलेलं आहे, हे सगळ्यांना लोकांना माहिती आहे. हे सगळं सगळ्यात मोठं मनी लॉन्ड्रिंग आणि सगळ्यात मोठा पैशाचा घोळ कोणी केला असेल तर तो भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे. पण त्याच्यावरती चिडीचुप्प, त्याच्यावर कोणी काही बोलतच नाही आहे.
म्हणजे मला त्याचं आश्चर्य वाटतंय की एवढे घोटाळे केले तर एकही त्यांच्या नेत्यावरती कारवाई होत नाही, होणार नाहीये. त्यामुळे मी म्हणते की ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे आणि शिवसेनेच्या विरोधात खास राग म्हणजे त्यांची मैत्री सोडून मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेजींना मिळालं ते त्यांना कुठेतरी बघवत नाहीये. पुन्हा मी येईनच असं सांगत असताना पुन्हा सत्तेपासून इतके दूर गेलेले आहेत की आता 5 वर्ष नाही 25 वर्ष सत्ता आपल्याला मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये, त्यांना खात्री झालेली आहे. म्हणून अशा प्रकारचं त्यांचं जे वागणं आहे ते आता बेताल झालेले म्हणजे आता ठीक आहे आता बेताल झालेला आहे. आपण पुन्हा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी पुन्हा महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवरती याचा काही परिणाम होणार आहे का, कारण टायमिंग खूप महत्वाचं आहे. एकीकडं पदवीधर असेल किंवा शिक्षक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी चाललेली आहे आणि त्यात ही ईडीची कारवाई झालेली आहे. यातनं काही राजकारण बदलू शकतं का? महाराष्ट्राचं जे शकट आहे, राज्य शकट, ते बदलू शकतं का? यावर मला चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जातोय किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीट सोमय्या, तुम्हाला भाई जगतापांना एक प्रश्न विचारायचा आहे. ते असं म्हणाले होते भाई जगताप की केवळ काँग्रेसचे नेते झालेत, आता काँग्रेस सोबत जी मंडळी आली, मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांना सुद्धा सीबीआय, ईडी या फेऱ्यातून जावं लागतंय. भाई, तुम्हाला असंच म्हणायचं होतं? किरीट सोमय्या सोबत आहेत आपल्या? नाही, मला असं म्हणायचं काही कारण नाही. मी तुम्हाला देशभराचं उदाहरण दिलं. किरीट सोमय्यांचं असं आहे, किरीट सोमय्या एक माझे चांगले मित्र आहेत ते, आणि चळवळे आहे, अगे धडपड्या माणूस आहे. पण त्यांची धडपड तेव्हा कुठे गेली ज्याच्यामध्ये चेतन वैद्य जे म्हणाले ते, या देशाचा पीएम केअर फंड असताना इथे आता जो नवीन पीएम केअर फंड झाला आणि त्याच्यामध्ये हजारो कोटी कुठं, कुणाचे, कधी आले, कशासाठी खर्च झाले हे विचारायचं नाही देशाच्या. आणि दुर्दैव असं की त्या पीएम केअर फंडामध्ये महाराष्ट्रातल्या भाजपचे आमदारांनी खासदारांचे पैसे, म्हणजे ते पैसे यांच्या काय घरून यांच्या खात्यावर ना गेलेले आहेत का? हे विकास कामांचे पैसे जर तिथे गेले तर तिथे काय घडलं, कुठे गेले, कोविडला किती झाले, करोनाला किती खर्च, आम्ही विचारलं म्हणजे चूक. मग हा घोटाळा किरीट सोमय्यांना दिसत नाही का? बरं, चला जाऊ द्या. तुमचे जय शहा, त्यांचे राजकुमार यांचे अमित शहांचे पुत्र, त्यांची एक कंपनी, तिचं होल्डिंग किती होती तर 80 लाखाची, आणि याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये 100-150 कोटी जाते. किरीट सोमय्यांनी कधी प्रश्न विचारला नाही, हिंमत नाही तेवढी. हे फार सोपं राहतं त्यांच्याकडे. अशी उदाहरणं देईन 100 म्हटलं, एक कमी झालं तर मला शासन करा, परंतु किरीट सोमय्या प्लीज उत्तर द्या. हा जी, मी परत तेच सांगितलं. एक गोष्ट सांगितली की किरीट सोमय्या बोला. एकच गोष्ट आहे की मुद्दा आज जी चर्चा आहे प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची झालेली कारवाई, तर माझं तो म्हणे अमित शहा असेल, किरीट सोमय्या असेल की देवेंद्र फडणवीस असेल, ठाकरे सरकारने आमच्या संबंधित जे इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल त्यांचा जो कोणी प्रवक्ता असेल त्यांनी करावं ना. ठाकरे सरकार कसं करणार काय? भाऊ जरा उत्तरता ऐकून घेतलं पाहिजे ना, उत्तरता ऐकून घेतलं पाहिजे ना. माझं फक्त विनंती आहे, माझी विनंती आहे किरीट सोमय्यांना. किरीट सोमय्या स्वतः सीए आहेत, शिक्षित माणूस आहे. ही कारवाई ठाकरे सरकार कसं, महाराष्ट्र सरकार कसं करेल? केंद्राने करायला पाहिजे ना. ते काय महाराष्ट्र सरकार करणार का? ईडीची कारवाई महाराष्ट्र सरकार करणार, सीबीआयची कारवाई महाराष्ट्र सरकार करणार, इन्कम टॅक्सची कारवाई महाराष्ट्र सांगा ना करायला. असं आहे ना, मी सुरुवातीत म्हटलं तेच रिपीट करतो, हे जे ठाकरे सरकारचा कोणामध्ये हिंमत नाही आहे. जर सरनाईकवर आज जे कारवाई होत आहे त्याला चॅलेंज करा की सरनाईकने एवढे पैसे घेतले नाही आहे, सरनाईकच्या ह्या कंपन्या नाही आहे, सरनाईकने मनी लॉन्ड्रिंग केलं नाही. आज चर्चा त्याची आहे.
उद्या परत झी 24 तासनी शो लावावा म्हणून असा प्रकाराने अटेन्शन डायव्हर्ट करून तुम्ही केलेली काळी कामं जे आहेत हे डायव्हर्ट होणार नाही. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, अहो प्रताप सरनाईकनी किती पैसे पार्क केले, पैसे कुठून आणले, मनी लॉन्ड्रिंग केलं, त्याच्यावर कारवाई आहे आणि ती कारवाई ईडीने केली असेल तर ती होणारच. छगन भुजबळवर कारवाई झाली होती, 3 वर्ष जेलमध्ये होते, तर सरनाईकनी अशीच कामं केली असेल तर तेही जाणार, केली नसेल तर कोण त्यांना सोडून देणार. आणि फक्त एवढंच नाही, ठाकरे सरकारचे बाकी नेते पण जे आज मी जाऊन आलो दहिसरचा प्लॉट 2.5 कोटीचं 900 कोटी मुंबई बँकेचा 700 कोटीचा घोटाळा प्रवीण दरेकरांनी केला असं तुम्ही सांगितलं, मग त्यांना तुम्ही ईडीची कारवाई लावली नाही तर तुम्ही त्यांना विरोधी पक्ष नेते पण बहाल केलं, म्हणजे बक्षिसी दिली का तुम्ही? बक्षिसी दिली का? प्रवीण दरेकरांची कधी लागणार ईडीची चौकशी? उत्तर द्या. असे एक नेत्यांचे आज तुमचे हे म्हणाले ना माजी मुख्यमंत्री की 100 जणांची नावं द्या, आम्ही 10 जणांची नावं आत्ता देतो तुम्हाला, करा चौकशी. प्रवीण दरेकरची चौकशी करणार का? मग त्यांना तुम्ही विरोधी पक्ष नेतेपदी कसं बसवलं? तुम्ही इतक्या भामट्यांचा पक्ष आहे बीजेपी, आम्ही म्हणतो ते खोटं नाहीये. तुम्ही फक्त आणि फक्त ठाकरे सरकारला अस्थिर करायचा प्रयत्न करता, पण तो अयशस्वी होईल. कारण तुम्ही हे सगळं सूडबुद्धीने पुन्हा उदय सामंत यांच्याकडे जातोय, शिवसेनेचे मंत्री आहेत. उदय सामंत, बघा जर का ही चर्चा असेल आणि पब्लिक परसेप्शन मध्ये एखादी चर्चा होत असते तेव्हा त्या चर्चेला तुम्ही थांबवू शकत नाही. चर्चा काय आहे की 3 पक्षांचं हे सरकार आहे, केंद्रात मोदी सरकार भाजपचं भक्कम आहे. अशा वेळी केंद्राच्या विरोधातलं सरकार हे महाराष्ट्रात आहे, इथे कुठली कामं होत नाहीत, विकास कामं रखडलेली आहेत, केंद्राचा निधी येत नाही आहे. अशा वेळी या सरकारला जर का घेरण्याचा प्रयत्न होत असेल आणि हे सरकारी पुढे जात नसेल तर मग या सरकारमध्येच काही असंतुष्ट घटक आहेत ते वेगळे होण्याचा प्रयत्न करू शकतात का? कारण ही चर्चा कालपासून सुरू झालेली आहे की अनेक आमदारांना असं वाटतंय की जर का काहीच होत नसेल तर मग भाजप म्हणतंय तसं काही करायचं का, काही वेगळा प्रयोग पुन्हा करायचा का? 23 नोव्हेंबरला कालच्याच दिवशी 80 तासांचं जे फडणवीस अजित पवार सरकार होतं त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं ती चर्चा पुढे आली आहे. असा काही एखादं बंड झालं यामध्येच कारवाईच्या दरम्यानच तर मग सरकार ते थोपवू शकतं का? तिन्ही पक्ष एकत्र आहेत का? अशी जी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट मी सांगितली तर कदाचित आश्चर्य वाटेल. महाविकास आघाडीचं सरकार एवढं भक्कम आहे की आमचे अनेक मित्र जे भाजपमध्ये गेलेले आहेत ते सगळे आम्हाला कायमस्वरूपी सांगतायत की आम्ही पण भाजपमध्ये जाऊन पस्तावलेलो आहोत, त्याच्यामुळे ते देखील इकडे येण्याच्या मार्गावर आहेत. एवढी महाविकास आघाडी पहिली भक्कम आहे, त्याच्यामुळे इकडून तिकडे जाण्याचा काही प्रश्न नाही, पण तिकडून येण्याचा इकडे येण्याचा प्रश्न निर्माण झालेला. आणि अनेक लोक मी ज्यावेळी नावं सांगायची त्यावेळी आशिषजी मला त्या वेगळ्यावर त्या याच्यावर कार्यक्रम लावा, मी नावानिशी सांगतो की कोण कोणाच्या संपर्कामध्ये आहे. आजचा तुम्ही एक जर प्रवेश बघितला की भाजपाचे माजी खासदार आदरणीय गायकवाड साहेब यांनी देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे सगळे जर म्हणत असतील की भाजपमध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळं आलबेल आहे, तसं काही कुठं नाही आहे. आणि आज देखील आपल्या कार्यक्रमाला यायच्या अगोदर मी महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित होतो. तेव्हा मला असं वाटतं की आम्ही एकसंगमनानं काम करतोय, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आमचं मन किंवा चित्त विचलित करून काही गोष्टी घडणार असतील असा कोणाचा जर दावा असेल तर हे सरकार 5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारचा कालावधी पूर्ण करणार आहे. पण मगाशी ज्याचा उल्लेख वैद्य साहेबांनी केला आणि ज्याचा उल्लेख भाईने केला तो रिपीट करत नाही, पण त्याच्यातली नंतर महत्वाची गोष्ट घडली ते मी सांगतो की सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीमध्ये ज्या काही चौकशा झाल्या, त्याच्यानंतर ईडी आली, त्याच्यानंतर सीबीआय आलं, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतला की सीबीआयला जर महाराष्ट्रामध्ये यायचं असेल तर सरकारची परवानगी घेतली पाहिजे. त्यावेळी याच लोकांनी एवढं टार्गेट केलं ठाकरे सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, की काही लोक त्याच्यामध्ये अडकलेली आहेत म्हणून हा निर्णय घेतला, असं झालं तसं झालं. पण त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टामधनं ज्यावेळी हा निर्णय झाला की आता सीबीआयची चौकशी जर राज्यामध्ये जाऊन करायची असेल तर तिथल्या राज्याची परवानगी घ्यावी लागेल. आता सुप्रीम कोर्टाला कोणी उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं नव्हतं किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा सुप्रीम कोर्टावर दबाव नव्हता. त्याच्यामुळे सीबीआयच्या बाबतीमध्ये जे झालं तेच भविष्यामध्ये ईडीच्या बाबतीमध्ये होणार आहे. कारण ज्या ज्या वेळी एखाद्या समूहाला, एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या व्यक्तीला
त्याच्यावर दबाव आणायचा असेल, त्याचं तोंड बंद जर करायचं असेल, तर अशा मार्गाचा जर अवलंब या लोकशाहीमध्ये व्हायला लागला, तर ईडी या संस्थेवरची देखील जी काही लोकांची एक विश्वासार्हता आहे, ती देखील विश्वासार्हता राहणार नाही, असं एक चित्र सगळीकडे ठीक निर्माण आहे, झालंय. ठीक आहे. मी शेवटी आणि केतन मगासच्या वैद्य यांच्याकडे प्रश्नाचं- जातोय. केतन मगासच्या वैद्य, प्रश्नाचं अनेकांना स्पष्ट असंही उत्तर वाटतंय, सांगतो. विशेषतः जाणकारांना असं महाविकास आघाडी वाटतंय भक्कम की आहे. जितकी कारवाई ही वैयक्तिक स्वरूपाची वेगवेगळ्या यंत्रणांकडनं महाराष्ट्रामध्ये होईल, तितकं भक्कम महाविकास आघाडी सरकार होईल. याकडे कसं बघताय? नाही, मला असं वाटतं की हा प्रकार इतर राज्यांमध्ये यशस्वी झाला म्हणून इथे होईल. आपण बिहारची इलेक्शन डिस्कस करत होतो, तर सगळे म्हणत होते की महाराष्ट्राचा प्रयोग पुन्हा बिहारमध्ये होईल. तसं काही झालं नाही. तर त्यामुळे मराठीत म्हणतात ना, सोपी म्हण आहे, पुढच्या स्टेज मागचा शहाणा. तर कर्नाटकमध्ये, मणिपूरमध्ये, गोवामध्ये किंवा बिहारमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने हे जे सरकार आणली गेली किंवा धडपटशाही जी केली गेली, तर ती महाराष्ट्रात यशस्वी होईलच असं नाही. महाराष्ट्र हा वेगळा प्रकारचं एक राज्य आहे आणि शरद पवारांवर पण असा प्रयत्न केला गेला इलेक्शनच्या अगोदर आणि त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांनी पाहिलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की बीजेपी या बाबतीत खूप शहाणा पक्ष आहे आणि असे काही पावलं ते घेणार नाहीत. पण मुळात गोष्ट अशी आहे की आपण या एजन्सीज इंडिपेंडेंटली काम करणार आहेत का काँग्रेस असो किंवा बीजेपी हे एकमेकाचे बदलांचं राजकारण खेळण्यासाठी किंवा स्कोर सेटल करण्यासाठी वापरणार आहेत. म्हणजे काँग्रेस असताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं सीबीआय हा केज पॅरेट आहे, मग या पोपटाला पिंजऱ्यातनं बाहेर कधी काढणार का? हे कायम राजकारण्यांच्या हातातलं खेळणं होणार आहे. बीजेपी फ्रेश आयडियाज आणि साधन सुचितेची गोष्ट करत उदयाला आलेला पक्ष आहे. तर त्यांनी लोकांच्या अपेक्षा काँग्रेस कथित तुम्ही जगाला सांगितलं की काँग्रेस भ्रष्ट आहे आणि म्हणून त्यांना सत्तेबाहेर काढलं आणि लोकांनी तुमचं ऐकलं. मग लोक तुमच्याकडनं आकसाच्या राजकारणा पलीकडे काही एक्सपेक्ट करतायत आणि हे पण एक्सपेक्ट करतायत की अधूनमधून आरशाच्या समोर जाऊन उभं राहावं, म्हणजे जग कसं आहे ते दिसेल आणि तुमचा स्वतःचा चेहरा पण दिसेल. ठीक आहे. माझा प्रश्न वेगळा आहे. माझा हाच प्रश्न आहे की महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे, प्रगतीपथावरचं राज्य आहे आणि कोरोनातून बाहेर पडून जर का महाराष्ट्राचं अर्थचक्र, जीवनचक्र पुढे न्यायचं असेल, उद्योग चक्राला गती द्यायची असेल, तर मग अशा ज्या कारवाया होत आहेत किंवा सुडाचं राजकारण होतं किंवा केंद्र राज्य संबंधातून हे सगळं राजकारण खेळलं जातं, यातनं राज्याच्या प्रगतीला खीळ बसते. ती बसता कामा नये. जर का महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असेल आणि त्यांना राज्य नीट करता येत नसेल, तर लोक प्रश्न महाविकास आघाडीला विचारतील. पण जर का कारवायांमधून महाविकास आघाडीला काही ब्रेक लावण्याचा प्रयत्न होत असेल, तर तेही लोक बघतच असतील. याचा विचार सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू दे, सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतंय. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय, इथेच थांबतोय. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.